नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा अगदी वेगवान आढावा. आगामी निवडणुकांमध्ये सरसकट आघाडी केली जाणार नाही. स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. आधी आरक्षण मग निवडणुका, तसंच ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका होऊ नयेत अशी भूमिकाही मलिक यांनी मांडली. चिपी विमानतळाच्या बाबत पुन्हा एकदा श्रेयवादाचा सामना रंगण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. हे विमानतळ बांधून तयार असून नागरी उड्डाण संचालनालयाची परवानगी मिळाल्यानंतर प्रवासी विमान वाहतुकीचा शुभारंभ करता येणार आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन येत्या 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिली. तर दुसरीकडे विनायक राऊतांनी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातल्या चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरली आहे. त्यामुळे नारायण राणेंना चिपी विमानतळाचं श्रेय घेण्याचा अधिकार नाही. त्यांनी उगाच हुशारक्या मारू नये असा पलटवार केलाय. चिपी विमानतळाचं श्रेय घेण्यासाठी राजकीय घमासान सुरू झालंय. कोकणच्या विकासात नारायण राणे यांचं योगदान कोणी नाकारू शकत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. तर विमानतळात भाजपचं कोणतंही योगदान नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं म्हटलंय. राणीच्या बागेत पेंग्विन आणण्यावरून विरोधकांनी पालिकेला आणि आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलंय. एवढा खर्च पेंग्विनना पोषण्यासाठी की पेंग्विन गँगला पोषण्यासाठी, असा सवाल या पोस्टरवरून उपस्थित केला गेलाय. संतोष धुरींनी ट्विट करत ही माहिती दिली. बेळगावात एकीकरण समितीचा पराभव घडवून आणल्याची टीका संजय राऊतांनी केली. भाजपचे महाराष्ट्रातले पुढारी म्हणतात, आमचा भगवा बेळगावर फडकला, मग एक करा. पालिकेच्या पहिल्या सभेत बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर करा, असं ट्विट संजय राऊतांनी केलंय. महाराष्ट्रात पेढे वाटून आनंद व्यक्त करणाऱ्या भाजपनं लगेच ही मागणी करावी, असंही राऊत म्हणाले. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वाशिममध्ये त्यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यात किमान 8 जवान सोमय्यांच्या सोबत असतील. आवश्यकता असल्यास हे जवान वाढवण्यात येतील. दिवसेंदिवस महिलांवरचे अत्याचार वाढत असून महाविकास आघाडीच्या सरकारला महिलांच्या सुरक्षिततेची काही काळजी नसल्याची टीका मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरेंनी केली आहे. महिलांना न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी या पुरोगामी महाराष्ट्रात पुन्हा एकदा जिजाऊ किंवा सावित्रीबाई यांना जन्म घ्यावा लागेल, असं ट्विट त्यांनी केलं. भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोवा विधानसभा प्रभारीपदी नेमणूक करण्यात आली आहे. यावर बोलताना पक्षाने माझ्यावर गोवा प्रभारीची जबाबदारी दिली, याचं मी स्वागत करतो. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बोलून त्यांना काय हवं त्यानुसार पुढची रणनीती ठरवली जाईल. परत एकदा आम्ही गोव्यात सरकार आणण्यासाठी काम करू, असं फडणवीस म्हणाले. चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपचे गटनेते वसंत देशमुख यांना गटनेते पदावरून हटवण्याच्या हालचालींना वेग आला. भाजप आणि मित्रपक्षांच्या भाजप मित्र पक्ष आघाडीचे 34 नगरसेवक एकाच बसमधून नागपूरकडे रवाना झाले. विभागीय आयुक्तांना भेटून हे नगरसेवक वसंत देशमुख यांना हटवून भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका जयश्री जुमडे यांना गटनेतेपदी नियुक्त करण्याबाबत पत्र देणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेनं नियमावली जारी केली आहे. यात घरगुती गणेश मूर्तींचं आगमन आणि विसर्जन प्रसंगी 5 जणांना परवानगी असणार आहे. तर सार्वजनिक गणेश मूर्तींचं आगमन विसर्जनाच्या वेळी 10 जणांना परवानगी असेल. गणपती आगमन विसर्जनाच्या वेळी भाविकांना लसीचे 2 डोस घेतलेले असावेत, असा नियम करण्यात आलाय. भाविकांना प्रत्यक्ष दर्शन आणि मुखदर्शन घ्यायला सक्त मनाई करण्यात आली. गणेशोत्सव आता 2 दिवसांवर येऊन ठेपलाय, पण मुंबई पोलिसांकडून अजूनही मोठ्या गणेश मंडळांना भाविकांच्या दर्शनासाठी नियमावलीची सुस्पष्टता करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे गणेश भक्त आणि मोठी गणेश मंडळ अजूनही संभ्रमावस्थेत आहे. यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी गणेशोत्सव मंडळाकडून केली जाते. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश करण्यात आले असून मुसळधार पाऊस असल्यास घराबाहेर न पडण्याचा, सुरक्षित ठिकाणी राहण्याचं आवाहन करण्यात आले. जव्हार, मोखाडा, वाडा तसंच किनारपट्टी भागात रात्रीपासून
मुसळधार पाऊस सुरू असून ढगाळ वातावरण असल्याने मुसळधार पाऊस झाल्यास सखोल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे। अकोल्यातील गांधीग्राम इथल्या पूर्णा नदीच्या पुलावर 15 फूट पाणी आले, त्यामुळे अकोला महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे। इथं पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणची शेती पाण्याखाली गेली आहे। बुलढाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांची अक्षरशः दाणादाण उडाली आहे। या पावसानं अनेक ठिकाणी मोठं नुकसान केलंय। हजारो हेक्टरवरच्या शेतीचं नुकसान झालंय। इथल्या शेकडो घरांची पडझड झाली आहे। या पावसामुळे 105 घरांना स्थलांतरित करण्यात आलं। नाशिकच्या ग्रामीण भागातही पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। मालेगाव, मनमाडसह नांदगाव, येवला, सटाणा इथे पावसानं धुमाकूळ घातलाय। मंगळवार दुपारपासून पावसाला सुरुवात झाली, त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसानं या भागाला अक्षरशः झोडपून काढलंय। रात्रभर पावसाची संततधार सुरू होती। जोरदार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। नांदगाव शहरातून वाहणाऱ्या शकांबरी आणि लेंडी नदीला पूर आल्यानं बाजारपेठ आणि घरांमध्ये पाणी शिरलंय। नांदगावात सुद्धा जोरदार पावसानं हजेरी लावली। नांदगावातील लेंडी आणि शाकांबरी नदीला पूर आल्याचं समोर आलं। दरम्यान पाऊस इतक्या मोठ्या प्रमाणात होता की चक्क पावसाचं पाणी रेल्वे स्थानकात शिरल्याचं दिसलं आणि मोठी तारांबळ प्रवाशांची उडाली। रेल्वेच्या रुळांवर चक्क 3 फुटांपर्यंत पाणी आलं, त्यामुळे रेल्वे वाहतुकीला याचा फटका बसला। सध्या नाशिकच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतो। नांदगाव शहर आणि तालुक्यात 24 तासात 123 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। अतिवृष्टीमुळे सर्वच नद्या नाल्यांना पूर आलाय। घरांची पडझड झाली आहे। काही ठिकाणी जनावरं दगावली आहेत। या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार पाटील यांनी दिले। धुळे शहरासह जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। शिरूर, तरवाडे, मुक्ती या भागात गेल्या 10 दिवसापासून पाऊस कोसळतोय, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान केलंय। जामनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे ओझर खुर्द इथं प्रचंड नुकसान झालंय। अनेकांच्या घरावरचे पत्रे उडाले असून इमारतींना देखील तडे गेलेत। वादळी वाऱ्यानं पत्रे उडाल्यानं शेत शिवारात असलेले बैल सुद्धा जखमी झालेत। मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यामुळे हवेत उडणारे पत्रे अक्षरशः झाडाला अडकल्याचं दृश्य सुद्धा पाहायला मिळालं। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चाळीसगाव शहराच्या तितूर नदी लगतच्या रहिवासी भागात पुन्हा एकदा पाणी शिरलं। काल संध्याकाळी नदीला पूर आला, पण रात्रीच्या पावसामुळे पुन्हा पाणी वाढू नये रहिवासी भागात हे पाणी घुसलंय। चाळीसगावमध्ये पुन्हा एकदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। इथं डोंगरी आणि तितूर नदीला पूर आला असून शहरातल्या नद्यांवरच्या तिन्ही पूल हे पुराच्या पाण्याखाली गेले, त्यामुळे इथली वाहतूक सध्या ठप्प झाली आहे। जामनेर तालुक्यातील तुंडापूर इथं डोंगराळ भागात मुसळधार पाऊस कोसळला, त्यामुळे इथले मध्यम प्रकल्प ओसंडून वाहत आहेत। नदीला पूर आल्यानं इथल्या दोन्ही गावांचा संपर्क तुटलाय, तर पुराच्या पाण्यात 2 जण वाहून गेले। यापैकी एकाला वाचवण्यात यश आलंय। बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह गावापासून 2 किलोमीटर अंतरावर आढळला। मात्र या मृतदेहाच्या पंचनाम्यासाठी ग्रामस्थांना पोलीस प्रशासनाची वाट पाहावी लागली, त्यामुळे 2 तास हा मृतदेह नदीकाठी पडून होता। जळगाव जिल्ह्यात झालेल्या चक्रीवादळामुळे जामनेर तालुक्यातल्या ओझर, हिंगणे परिसरातल्या आजूबाजूच्या गावांना मोठा फटका बसलाय। चक्रीवादळाचा वेग इतका प्रचंड होता की मोठे वृक्ष उन्मळून पडले, तर केळी, मका, कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जवळपास 30 ते 35 हजार हेक्टर पिकाचं नुकसान झालंय। त्याचप्रमाणे अनेक घरांवरचे पत्रे उडाली आहेत। नुकसानग्रस्त भागाची पाहणी भाजपचे नेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली। यावेळी शेतकरी जीवाच्या आकांतानं धाय मोकलून रडत होते। त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या समोर आपलं गाऱ्हाण मांडलं। गिरीश महाजन यांनीही त्यांना धीर दिलं। नांदेडमध्ये रात्रीपासून पावसानं काहीशी उसंत घेतली, मात्र गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पूर परिस्थिती कायम आहे। गावात पूर आलाय। जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय। पूर्णा, एलदरी, सिद्धेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले। नांदेड जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली असली तरी वरच्या भागातून पाण्याची आवक सुरू असल्यानं गोदावरी नदीची पूर परिस्थिती कायम आहे।
गोदावरी नदीवरच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे 18 पैकी 15 दरवाजे उघडण्यात आलेत। विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागातल्या धरण आणि बंधाऱ्यातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात येत आहे, त्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे। बीड जिल्ह्यात पावसाचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय। इथं झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय। गेवराई तालुक्यातल्या 5 पाझर तलाव फुटल्यानं शेकडो हेक्टरवरची जमीन खरडून गेली आहे। तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येते। बुलढाण्यात जोरदार पाऊस झाला, त्यामुळे नद्या नाल्या दुथडी भरून वाहत असून या पाण्याचा वेग प्रचंड आहे। नाल्यांना आलेल्या पुरात 3 जण वाहून गेल्याची घटना घडली आहे। यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून दोघांचा शोध सुरू आहे। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून पावसानं जणू काही मुक्काम ठोकलाय। जिल्ह्यात 13 तालुक्यात पावसानं हाहाकार माजवला असून छोटे मोठे प्रकल्प भरलेत। नदी नाल्यांना सुद्धा पूर आलाय। जिल्ह्यातली पावसाची परिस्थिती बघता ढगफुटीजन्य परिस्थिती निर्माण झाली। वर्ध्यात मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। निम्न वर्धा धरणाचे 5 दरवाजे, बोर धरणाचे 7 दरवाजे उघडले गेलेत। नांद धरणाचे 2 आणि वडगाव धरणाचे 5 दरवाजे उघडले गेलेत, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। अतिवृष्टी, महापूर आणि चक्रीवादळ यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे। शेतकऱ्यांच्या बागायतीसाठी हेक्टरी 1 लाख, कोरडवाहूसाठी हेक्टरी 50,000ची मदत जाहीर करा अशी मागणी करण्यात येते। परभणी जिल्ह्यातला पाऊस थांबलाय, पण पूर ओसरला नाहीये। पुरामुळे जिल्ह्यातल्या अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले। खबरदारी घेण्याचं आवाहन सुद्धा प्रशासनाने केले। मावळात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण पडल्यानं शेतकरी हतबल झालेत। लोणावळ्यात कार्ला फाटा इथं जुन्या पुणे मुंबई महामार्गावर PMRDA आराखड्यात विरोधात एकविरा कृती समितीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। चंद्रपुरात वडेट्टीवार पडळकर वादानंतर पडळकर यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चपलांचा मार दिला। आमदार पडळकर यांच्या विधानाच्या विरोधात युवक काँग्रेसने हे आंदोलन केलं। पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर केलेले आरोप निराधार असल्याचं युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी म्हटलंय। वडेट्टीवार यांच्यावरच्या आरोपांना राज्यभरात उत्तर देणार असल्याचा इशारा काँग्रेसने दिला। राज्यभरात राजकीय पक्षांचे कार्यक्रम सर्रासपणे सुरू आहेत, मात्र कोरोनाचं कारण पुढे करत शासकीय नोकर भरती बंद असल्यानं हजारोंच्या संख्येनं तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर विविध शासकीय नोकर भरत्या कराव्या या मागणीसाठी वाशिममध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात हजारो विद्यार्थ्यांचा एल्गार मोर्चा काढला। याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊ। ब्रेक नंतर इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। येणाऱ्या दिवाळीला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला जाणार असल्याची माहिती आहे। यावेळी अयोध्येत मोदी दीपोत्सव साजरा करण्याची शक्यता आहे। उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते अयोध्येचा दौरा करणार असल्याचं बोललं जात आहे। या दौऱ्यादरम्यान उत्तर प्रदेशातले मंत्री आणि नेते उपस्थित राहणार असल्याचंही कळतंय। यानंतर बघूयात टॉप 3 न्यूज। चिपी विमानतळाबाबत पुन्हा एकदा श्रेयवादाचा सामना रंगण्याची चिन्ह निर्माण झाली आहे। ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचं उद्घाटन येत्या 9 ऑक्टोबर रोजी होणार आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिली। तर दुसरीकडे विनायक राऊतांनी नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातल्या चर्चेनुसार चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख ठरली आहे। त्यामुळे नारायण राणेंना चिपी विमानतळाचं श्रेय घेण्याचा अधिकार नाही, त्यांनी उगाच हुशारक्या मारू नये असा पलटवार केला। गणेशोत्सवासाठी मुंबई पालिकेनं नियमावली जारी केली आहे। त्यात गणेशोत्सव गणेश मूर्तींचं आगमन आणि विसर्जन प्रसंगी 5 जणांना परवानगी असणार आहे, तर सार्वजनिक गणेश मूर्तींच्या आगमन विसर्जनाच्या वेळी 10 जणांना परवानगी असणार आहे। गणपती आगमन विसर्जनाच्या वेळी भाविकांनी लसीचे 2 डोस घेतले असावेत असा नियम सुद्धा करण्यात आलाय। भाविकांना प्रत्यक्ष दर्शन आणि मुखदर्शन यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे। आगामी निवडणुकीत सरसकट आघाडी केली जाणार नाही,
स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलंय। आधी आरक्षण मग निवडणुका तसंच ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नको अशी भूमिकाही राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे। तर या होत्या आतापर्यंतच्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचा वेगवान आढावा। बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।